Hello everyone, welcome to the परिवर्तन लर्निंग सेंटर यूट्यूब चॅनल. माय नेम इज एसपी सर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इम्पॉर्टंट क्वेश्चनची सिरीज चालू केलेली आहे 2026 च्या बोर्ड एक्झाम साठी. आणि आपल्या चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो डेली सकाळी 10 वाजता तुम्हाला मॅथ्सचं इम्पॉर्टंट क्वेश्चनचं लेक्चर येणार आहे आणि संध्याकाळी 8 वाजता फिजिक्सचं इम्पॉर्टंट क्वेश्चनचं लेक्चर येणार आहे. त्याच्यामुळे हे लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये असेल. जर तुमची इच्छा असेल की सर लाईव्ह घ्या, तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतं की लेक्चर लाईव्ह घ्या अशा विद्यार्थ्यांनी मला कमेंटमध्ये सांगा ओके सर लाईव्ह घ्या म्हणून. ओके, जर जास्त विद्यार्थी म्हणत असतील की सर लाईव्ह घ्या तर मी लाईव्ह घ्यायला तयार आहे. ओके, पण सध्या तर मी आता पुढचे 8 दिवस रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये लेक्चर टाकणार आहे. ओके, तर दररोजचं लेक्चर टाकणार आहे. या टायमिंगला लेक्चर येईल आणि तुम्ही बघत जा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण की विद्यार्थी मित्रांनो बोर्ड एक्झाम पर्यंत आणि फक्त बोर्ड एक्झाम पर्यंतच नाही तर एमएसटी सीईटी एक्झाम पर्यंत तुम्हाला हे चॅनल कामाला येणार आहे. ओके, चला रोटेशनल डायनामिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी दिलते मागील लेक्चर मध्ये. 7 मार्काचा चॅप्टर आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण विद्यार्थी मित्रांनो पीवायक्यू कव्हर अप करणार आहोत. 2021 मध्ये बघा कशा पद्धतीने क्वेश्चन विचारले आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 याच्यामधला पहिला प्रश्न विचारला आहे, स्टेट द फॉर्म्युला ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सॉलिड स्फिअर अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर. तुम्हाला फॉर्म्युला लिहायचा आहे. स्टेट द फॉर्म्युला म्हणजे फॉर्म्युला लिहायला सांगितलाय कुणाचा, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड स्फिअर. सॉलिड स्फिअरचा मोमेंट ऑफ इनर्शियाचा सरळ फॉर्म्युला लिहायचा आहे. पण कोणत्या ऍक्सिसच्या अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू द सेंटर. ऍक्सिस सेंटर मधून पास होत असेल तर डायरेक्टली विद्यार्थी मित्रांनो फॉर्म्युला आहे I बरोबर 2/5 mr². हा डायरेक्टली फॉर्म्युला आहे. डायरेक्ट लक्षात ठेवायचा आहे. विअर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो I म्हणजे तर मोमेंट ऑफ इनर्शिया असतंच, पण m म्हणजे काय असतं, मास ऑफ स्फिअर असतं. m म्हणजे काय असतं, मास ऑफ स्फिअर असतं. आणि r म्हणजे काय असतं, रेडियस ऑफ स्फिअर असते. r म्हणजे रेडियस ऑफ स्फिअर असते. अशा पद्धतीने तुम्हाला हे लिहायचंय. हो का, क्वेश्चन आहे, आन्सर असं लिहा आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे फॉर्म्युला लिहायचा. 1 मार्क तुम्हाला इथं भेटून जाईल. ओके, आता दुसरा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये 2 मार्काला आणखी एक प्रश्न विचारला होता. टोटल 7 मार्काला चॅप्टर आहे, म्हणजे 3 क्वेश्चन तुम्हाला विचारतील या चॅप्टर मधून. क्वेश्चन नंबर 10 सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 10 विद्यार्थी मित्रांनो न्यूमेरिकल विचारलेला आहे आणि 2 मार्काचं न्यूमेरिकल आहे. सेक्शन बी मधला क्वेश्चन नंबर 10 बघूया, याला आपण सॉल्व्ह करूया. ओके, चला ठीक आहे, खूप सोपं आहे. बघा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं. आन्सर या ठिकाणी लिहितोय मी. आन्सर लिहायचं, त्याच्या खाली 2 अंडरलाईन अशा मारायच्या. एकदम छान दिसतं, मार्क तुमचे कटणार नाहीत, म्हणजे दिसायला भारी दिसतं. ओके, बघा अ मोटरसायकलिस्ट, एक मोटरसायकलिस्ट आहे, टू बी ट्रीटेड ॲज अ पॉइंट मास. त्याला पॉइंट मास कन्सिडर करा. इज टू अंडरटेक द हॉरिझॉन्टल सर्कल इनसाइड द सिलेंड्रिकल वॉल ऑफ वेल ऑफ इनर रेडियस. रेडियस म्हणलं की आर म्हणायचं. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा लिहायचा G1 डेटा. सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचा, G1 डेटा. मग G1 डेटा मध्ये इनर रेडियस दिलेली आहे. रेडियस म्हणलं की सरळ डोळे आपण आर म्हणायचं. किती दिले रेडियस, 4 मीटर दिलेली आहे. पुढे बघूया, द कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन द टायर अँड द वॉल. कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन म्हणलं की विद्यार्थी मित्रांनो म्यू एस कन्सिडर करायचं. म्यू एस म्हणजे कोइफिशियंट ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि इथे धडधडीत दिले विद्यार्थी मित्रांनो किती आहे, 0.2 आहे. कॅल्क्युलेट द मिनिमम स्पीड अँड द पिरियड नेसेसरी टू परफॉर्म दिस स्टंट. तुम्हाला या ठिकाणी कॅल्क्युलेट म्हणलं की फाइंड, काय फाइंड आउट करायचंय, मिनिमम स्पीड म्हणजे व्ही मिनिमम तुम्हाला फाइंड आउट करायचंय आणि पिरियड फाइंड आउट करायचा आहे. या ठिकाणी पिरियड म्हणलं की कॅपिटल टी इत्यादी गोष्टी तुम्हाला फाइंड आउट करायच्यात. आर आणि म्यू एस तुम्हाला दिलेला आहे. खूप सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता कन्सेप्ट आहे सांगा बरं, कोणता कन्सेप्ट आहे, यस वेल ऑफ डेथचा कन्सेप्ट आहे. वेल ऑफ डेथ मध्ये याची रेडियस किती आहे, आर रेडियस असते. तर या ठिकाणी मिनिमम स्पीड किती असेल हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. एक सायकलिस्ट आहे, मोटरसायकलिस्ट आहे, तो टर्न मारत आहे, बरोबर आहे. ओके, या ठिकाणी मोटरसायकलिस्टला आपण बसू द्या. हो का, इथं मोटरसायकलिस्ट आहे आणि तो अशा पद्धतीने इथं टर्न मारायला आहे. ही मोटरसायकल आहे अशा पद्धतीनं. ओके, तो टर्न मारत आहे, बरोबर आहे. तर मिनिमम स्पीड तुम्हाला फाइंड आउट करायचं. सरळ विद्यार्थी मित्रांनो इथं फॉर्म्युला आहे. सरळ काय फॉर्म्युला आहे बघा, वी नो आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. वी मिनिमम बरोबर अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस. विद्यार्थी मित्रांनो बघा, मिनिमम स्पीड ऑन द वेल ऑफ डेथ किंवा ऑन द वॉल ऑफ डेथ हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर मिनिमम स्पीड, वेल ऑफ डेथचा कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेला आहे. वॉल ऑफ डेथ म्हणा किंवा वेल ऑफ डेथ, मोत का कुवा, तर त्या ठिकाणी मिनिमम स्पीडचा फॉर्म्युला आहे व्ही मिनिमम बरोबर अंडर रूट ऑफ आर जी, अंडर रूट ऑफ आर जी अपॉन म्यू एस. चला ठीक आहे, आर ची व्हॅल्यू किती दिलेली आहे मित्रांनो, आर ची व्हॅल्यू दिलेली आहे किती, 4. ओके, त्याच्यानंतर जी ची व्हॅल्यू दिली आहे का, नाही. जी ची व्हॅल्यू कन्सिडर करा. जी ची व्हॅल्यू सर्वांना माहित आहे किती आहे. जी ची व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथं दिली नाहीये पण तुम्ही कन्सिडर करा 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला ठीक आहे, या ठिकाणी घ्या 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही 10 देखील घेऊ शकता, काही हरकत नाही. म्यू एच ची व्हॅल्यू दिलेली आहे 0.2. चला ठीक आहे, याचं कॅल्क्युलेशन करूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं कॅल्क्युलेशन काय येणार आहे. कॅल्क्युलेशन केल्यानंतर ओके, आता कॅल्क्युलेशन कसं करायचं, लय सोपं आहे बघा, लक्ष द्या.
पहिल्यांदा 4 ने काय करता मल्टिप्लाय करता 4 8 32 32 ला 2 हातचे आले 3 4 9 36 36 आणि 3 39 ओके 36 आणि 3 39 तर या ठिकाणी 39 आलेला आहे भागिले 2 एक डिजिट नंतर पॉईंट या ठिकाणी एक डिजिट नंतर पॉईंट भागिले 0.2 आलेला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या आता काय होणार आहे बघा इथं वर एक डिजिट नंतर पॉईंट आहे खाली एक डिजिट नंतर पॉईंट आहे तर हा पॉईंट कॅन्सल तर हा पॉईंट कॅन्सल का कारण की वर बी एक डिजिट नंतर पॉईंट आहे आणि खाली बी एक डिजिट नंतर पॉईंट आहे। आता याला कॅन्सल करा बघा 2 न भागाकार करा बे एक बे किती उरले 1 उरला या ठिकाणी 1 ओके 92 18 1 उरला बेसकम 12 तर v मिनिमम बरोबर विद्यार्थी मित्रांनो किती आले √196 आणि 196 कुणाचं रूट आहे यस कुणाचं स्क्वेअर रूट आहे 14 चं स्क्वेअर रूट आहे आणि SI युनिट वेलोसिटीचं SI युनिट मीटर पर सेकंद अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो v मिनिमम आपण फाइंड आउट केलेला आहे। फक्त आपल्याला v मिनिमम फाइंड आउट करायचं आहे का नाही आणखीन काय फाइंड आउट करायचं आहे यस पिरियड फाइंड आउट करायचा आहे। तर पिरियडचा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे वेलोसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम वेलोसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम फॉर्म्युला आहे। आता विद्यार्थी मित्रांनो बघा डिस्टन्स जर समजा आपण 2πr घेतलं कारण की एक सर्कल कंप्लीट मारण्यासाठी एक कंप्लीट रोटेशन मारण्यासाठी किती डिस्टन्स कव्हर अप करतो तो मोटरसायकलिस्ट 2πr त्याच्या सर्कलच्या सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कव्हर अप करतो आणि टाइम किती आहे कॅपिटल टी आहे बरोबर आहे ओके कॅपिटल टी ला इकडे घ्या कारण कॅपिटल टी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे कॅपिटल टी ला इकडे घेतलं v ला खाली घेतलं ओके 2πr अपॉन यस v 2π ची व्हॅल्यू सांगा विद्यार्थी मित्रांनो चला 2π ची व्हॅल्यू डायरेक्टली मिळतोय 6.28 तुम्ही असे लिहू शकता 2 * π ची किंमत 3.14 लिहू शकता ओके असं देखील लिहू शकता r ची व्हॅल्यू किती आहे मित्रांनो r ची व्हॅल्यू रेडियस ची व्हॅल्यू दिलेली आहे 4 दिलेली आहे चला ठीक आहे या ठिकाणी 4 दिलेली आहे आणि v ची व्हॅल्यू किती दिलेली आहे 14 दिलेली आहे चला ठीक आहे पहिल्यांदा 4 ने मल्टिप्लाय करा इथं π ची किंमत 3.14 पुट अप करून 2 ने मल्टिप्लाय केलं तर 6.28 च येते उत्तर मी सरळ सरळ पाठ केलेला आहे तुम्ही सरळ सरळ पाठ करा 2π ची व्हॅल्यू 6.28 असते ओके π ची किंमत 3.14 2π ची किंमत 6.28 4π ची किंमत 12.56 ओके अशा पद्धतीने पाठ करा हा 4 8 32 32 ला 2 हातच्याले 3 4 2 8 8 आणि 3 11 11 ला 1 हातचाला हा 1 sin चौक 24 24 आणि 1 25 किती डिजिट नंतर पॉईंट एक डिजिट नंतर पॉईंट भागिले किती आलं 14 आलं चला ठीक आहे 14 ने या ठिकाणी डिवाइड करा 14 ने डिवाइड केल्यानंतर काय येते बघा 14 1 14 बरोबर आहे 14 2 28 जास्त आले तर 25 मधून 14 गेले चला 25 मधून 14 गेले किती उरले मित्रांनो 5 मधून 4 गेला 5 मधून 4 गेले 1 उरला 2 मधून 1 गेला 1 11 उरले तर या ठिकाणी इथं झाले 11 ओके तर मग बघा 14 ने 11 ला भाग जात नाही म्हणून इथं पॉईंट दिला 111 झाले 14 2 28 14 3 42 14 3 42 14 54 14 17 14 64 98 14 8 12 दर्शन 64 हा किती उत्तर किती येते सांगा लवकर फास्ट डिवायडेशन करायचंय किती येते सांगा 14 2 28 भागाकार करा 14 2 28 14 3 42 14 56 14 17 14 84 14 14 14 अरे यार भागाकार करा ना किती येते भागाकार सांगा 14 2 28 14 3 42 14 आता गडबडीमध्ये माझाही पाडा विसरून चालले तुम्ही सांगा भागाकार किती येते 14 2 28 14 3 42 14 56 14 17 14 84 14 98 ओके 14 98 111 मधून विद्यार्थी मित्रांनो 98 गेले किती उरले बघा 11 मधून 8 गेले 3 उरले इथे या ठिकाणी 10 मधून 9 गेला 1 झाले 13 तर या ठिकाणी किती आले 132 झाले ओके हा 14 5 17 14 84 14 12 14 26 1.79 आणि याचा एसआय युनिट काय आलं टाइम पिरियडचा एसआय युनिट हे सेकंद असतं बरोबर आहे ओके चला आज कसं आहे विद्यार्थी मित्रांनो कसंही करून तुम्हाला 8 वाजेपर्यंत व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याच्यामुळं या विचारामुळं या ठिकाणी 14चा पाढा विसरून चाललाय बाकी काही नाही नाहीतर तुम्ही म्हणता की मास्टरला 14चा पाढा पाठ नाही काय ओके एवढं फिजिक्स विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी सॉल्व्ह करून द्यालोय 14चा पाढा पाठ राहत नाही का पण ते कसं आहे गडबडीमध्ये व्हालंय कारण की 8 वाजेपर्यंत कोणत्या हालतीमध्ये मला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे त्याच्यामुळं यस तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी बघा आपण 2 मार्काचा क्वेश्चन बघितलेला आहे जो की 2021 मध्ये या ठिकाणी विचारला होता एकदम सोपा आहे v मिनिममचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे √rg/μvs आणि या ठिकाणी टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे 2πr/v पण टाइम पिरियडचा फॉर्म्युला जर विसरला तर वेलोसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम याच्यावरून तुम्ही टाइम पिरियडचा फॉर्म्युला बनवू शकता आणि टाइम पिरियडचा एसआय युनिट सेकंद आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतरचा जो तिसरा प्रश्न आहे तो आहे वर्टिकल सर्क्युलर मोशनचा क्वेश्चन ओके आता नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी क्वेश्चन नंबर किती आहे मला बघू द्या एकदा आपला तिसराच आहे 2021 चा पण 2021 च्या पेपर मध्ये कितवा प्रश्न विचारलेला आहे यस तर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन डी मधला 27वा क्वेश्चन विचारलेला आहे सेक्शन डी मधला 27वा प्रश्न विचारलेला आहे
व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर. ओके, तर हा व्हर्टिकल सर्क्युलर मोशनवर प्रश्न विचारलेला आहे 4 मार्कासाठी. हा 4 मार्काचा प्रश्न आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर अप करणार आहेत. नेक्स्ट लेक्चर मध्ये का कव्हर अप करणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, कारण की 2023 मध्ये हाच सेम क्वेश्चन सेक्शन डी मध्ये 4 मार्काला विचारलेला आहे. बरोबर आहे. तर म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये आपण या ठिकाणी व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचा जो कन्सेप्ट आहे तो कव्हर अप करणार आहे. बरोबर आहे. तर आज थोडी गडबड आहे, कारण की 8 वाजेपर्यंत मला कोणत्या हालतीमध्ये व्हिडिओ टाकायचा होता, कारण विद्यार्थ्यांना मी प्रॉमिस केलं विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामुळे टाकायचा होता. त्याच्यामुळे या ठिकाणी गडबड झालेली आहे. ओके, पण उद्यापासून विद्यार्थी मित्रांनो दररोजचं फिजिक्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीजचे जे लेक्चर्स आहेत तुम्हाला संध्याकाळी 8 वाजताच्या आधी व्हिडिओ तुम्हाला भेटून जाईल. 8 वाजता तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. ओके, चला या ठिकाणी आपण थांबूया विद्यार्थी मित्रांनो. जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. हो का, मी तुमच्यासाठी प्रयत्न करत राहिले विद्यार्थी मित्रांनो, प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहील. फक्त सपोर्ट करा मराठी माणसाला. ओके, तर या ठिकाणी आपण थांबू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय परिवर्तन.